अंजली म्हणते, पण मी बाथरूमला कशी जाऊ? काही मिनिटांसाठी तुला सोडून चालेल का? अर्जुन म्हणतो, नाही, चालणार नाही. अंजली म्हणते, काय? मग बाथरूमला कसं जाऊ? अर्जुन हसत म्हणतो, अंजली त्याला मारत म्हणते, काय विचार करतोयस? अर्जुन म्हणतो, मला मारणे थांबव, मी फक्त जोक केला. अंजली म्हणते, अर्जुन, तुला कसं ठाऊक झालं की मी तिथे आहे? मग तू वेळेवर कसा पोहोचलास? अर्जुन म्हणतो, ही एक योजना होती अंजली. अंजली म्हणते, काय योजना? काय म्हणत आहेस? अर्जुन म्हणतो, रंजना यामागे होती. अंजलीला धक्का बसला. तिने रडायला सुरुवात केली. अंजली म्हणते, ती माझ्यासोबत असं कसं करू शकते? मी तिला काही केलं नाही अर्जुन. ती का? अर्जुन म्हणतो, रडू नकोस अंजली, मी तिला धडा शिकवेन, काळजी करू नकोस. अंजली म्हणते, अर्जुनने तिच्या चेहऱ्यावरून अश्रू पुसले आणि कपाळावर चुंबन दिले. अर्जुन म्हणतो, दुःखी होऊ नकोस, मी इथे आहे, तुला कधीही सोडणार नाही. वचन दे मला की काहीही घडलं तरी तू मला कधीही सोडणार नाहीस. अंजली म्हणते, मी वचन देते अर्जुन, मी तुला कधीही सोडणार नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. डॉक्टर आला आणि तिला तपासलं. डॉक्टर म्हणतात, ती आता ठीक आहे, घरी जाऊ शकतेस, पण जड वस्तू उचलू नकोस आणि जास्त वेळ चालू नकोस, तुझं डोकं दुखत आहे, वेदना झाल्यास मला सांग. अंजली म्हणते, ठीक आहे डॉक्टर. तिने कपडे बदलले आणि तयार झाली. अंजली म्हणते, चला अर्जुन जाऊया. अर्जुन म्हणतो, तू ऐकलंस का, डॉक्टर म्हणाला चालू नकोस. अंजली म्हणते, मी चालले नाही, फक्त काही मिनिटांसाठी, आपल्याला बाहेर जावं लागेल, ठीक आहे ना? अर्जुन म्हणतो, नाही, नाही चालणार. अंजली म्हणते, काय म्हणतोस अर्जुन, मग मी घरी कशी जाईन? तू मला तुझ्या हातात घेऊन देणार का? चल जाऊया अर्जुन, लहान मुलांसारखं वागू नकोस. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, मी तुला घेईन. अर्जुनने तिला आपल्या हातात घेतले आणि बाहेर गेले. सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते. अंजली म्हणते, अर्जुन मला खाली सोड, सगळे बघत आहेत, लाज वाटते. अर्जुन म्हणतो, नाही, कधी नाही, मी तुझा नवरा आहे, ठीक आहे? ती हाताने डोळे बंद करून बसली. तो तिला कारमध्ये ठेवतो आणि ड्रायव्हिंग सुरू केली. अंजली म्हणते, तू वेडा आहेस का? सगळे बघत आहेत. अर्जुन म्हणतो, काही नाही अंजली. अंजली म्हणते, ते घरी पोहोचले. मोलकरीण काकू म्हणते, अंजली तू ठीक आहेस ना? अंजली म्हणते, हो काकू, ठीक आहे. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले आणि अंजलीने रंजनाला पाहिलं. अंजली म्हणते, तिला इथे कोणी बांधले आहे? अर्जुन म्हणतो, मी. अंजली म्हणते, काय? अर्जुन, तिला सोड. अर्जुन म्हणतो, नाही, तू असं कसं बोलू शकतेस? तिनेच तुझ्यासोबत असं केलं. अर्जुन म्हणतो, इथे विश्रांती घे अंजली. तो रंजनाजवळ गेला आणि तिला बांधलेले मोकळे केले. रंजना म्हणते, माफ कर अर्जुन, मी असं काही करणार नाही. ही तुझ्या आईचीच कल्पना होती, माझी नाही. अर्जुन म्हणतो, हो खरंच, पण तूही यात सामील आहेस. मी पोलिसांना कॉल करणार आहे, काही मिनिट थांब. रंजना म्हणते, नको अर्जुन, प्लीज सोड, मी US मध्ये जाईन, मग कधीही त्रास देणार नाही. अंजली प्लीज त्याला सांग ना. अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, तू तिला समर्थन करत आहेस का? अंजली म्हणते, नाही, पोलिसांना कॉल करू नकोस, तिला सोड. तिने म्हटलं आहे की ती कधीही त्रास देणार नाही. तुझ्या आईलाही पोलीस स्टेशनला जावं लागेल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आईसाठी योग्य आहे, ती तुझ्यासोबत असं कसं करू शकते? अंजली त्याच्याकडे आली. अंजली म्हणते, अर्जुन प्लीज तिचा माझ्यासाठी क्षमादान कर, प्लीज. अर्जुन म्हणतो, अंजली तू कशी? बरं ठीक आहे, ऐकलंस का रंजना, ती मला क्षमा करायला सांगते. तिच्यासोबत तू असं कसं करू शकलीस? रंजना रडत म्हणते, माफ कर अंजली, खरोखरच माफ कर, मला माहीत आहे मी चूक केली, प्लीज मला माफ कर. मग तिला सोडण्यात आले. ती खाली गेली आणि तिचे कपडे पॅक केले आणि बाहेर गेली. त्यानंतर अंजलीने अंघोळ केली आणि झोपायला गेली. अर्जुन म्हणतो, तू थकली आहेस का? अंजली म्हणते, हो, झोपलेल्या आवाजात. तो कामाला गेला. थोड्या वेळाने काम संपवून तिच्याजवळ झोपला. पुढच्या सकाळी ती उठली आणि वॉशरूमकडे गेली. अचानक तिला गडबड वाटली, काही स्पष्ट दिसत नव्हते. ती काही वेळ जमिनीवर बसली. अर्जुन जागा झाला आणि पाहिले की ती जमिनीवर बसली आहे. अर्जुन म्हणतो, काय झालं अंजली, तुला कुठे दुखत आहे का? तो तिच्या जवळ गेला. अंजली म्हणते, नाही, मी फक्त इथे बसले, मला काहीतरी जमिनीवर पडलेले दिसले म्हणून मी पाहिले. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, जा आणि झोप घे अंजली. अंजली म्हणते, पण मला काम आहे. अर्जुन म्हणतो, काय? काम करू नकोस, विश्रांती घे, डॉक्टर काय म्हणाले नाही ऐकलंस का? अंजली म्हणते, ठीक आहे, ठीक आहे. तो कपडे बदलले आणि त्यांनी जेवायला गेले. अर्जुन म्हणतो, काकू तिला काहीही करू देऊ नकोस. काकू म्हणतात, ठीक आहे, मी काळजी घेईन.
अर्जुन म्हणतो, ती तुझ्याशिवाय काही करण्याचा प्रयत्न करेल तर काळजीपूर्वक पहा. मोलकरीण काकू म्हणतात, ठीक आहे सर, मी ते करेन. तिला कधी उभे राहू देणार नाही. अंजली म्हणते, ओहो, तुम्ही दोघं काय करणार आहात? थोडीशी गोष्ट केली तरी चालेल. अर्जुन आणि मोलकरीण काकू म्हणतात, नाही, कधीही नाही. अंजली म्हणते, ठीक आहे, ठीक आहे. अर्जुन, आता कामाला जा. तो निघाला. ती देखील तिच्या खोलीकडे गेली. मोलकरीण काकू म्हणतात, अंजली, काही हवं असेल तर विचार. स्वतःला वाईट वाटले तर मला कॉल कर. अंजली म्हणते, हो हो, काळजी करू नका. ती दरवाजा उघडते आणि तिला आधीसारखंच वाटले. तिला काही स्पष्ट दिसत नव्हते. खूप चक्कर येत होती. तिने डोळे मिटून बसली. काही वेळाने थोडा आराम वाटला. रात्री अर्जुन घरी आला आणि तिला किचनमध्ये पाहिले. अर्जुन म्हणतो, अंजली, काय करत आहेस? अंजली म्हणते, ओह, मी फक्त इथे बसले. खोलीत एकटं बसणं कंटाळवाणं आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चल जाऊया. अंजली म्हणते, बाय काकू. काकू म्हणतात, बाय. धावत जाऊ नकोस अंजली. तो अंघोळीसाठी गेला आणि फक्त टॉवेल घेऊन आला. ती त्याला पाहून धक्कादायक झाली. अर्जुन म्हणतो, अंजली, धक्का का बसला? तू मला आधी असं पाहिलं आहेस? अंजली म्हणते, बोलणं थांबव आणि कपडे घाल. तो तिच्या जवळ गेला. अंजली म्हणते, जवळ येऊ नकोस. ठीक आहे, जा आणि कपडे बदल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, चला उशीर झाला, झोपा. अंजली म्हणते, ठीक आहे. ती कशीबशी उभी राहिली आणि पलंगाकडे गेली. अचानक तिला पुन्हा तसेच वाटले. यावेळी तिच्या नाकातूनही रक्त सुटत होते. अर्जुन म्हणतो, अंजली, तुझ्या नाकातून रक्त येत आहे. तुला काही झाले का? अंजली म्हणते, हो, मी ठीक आहे, फक्त. अचानक तिच्या डोक्यात दुखलं वाटतं. अर्जुन म्हणतो, काय? तुला दुखतंय का? डॉक्टर म्हणाले होते दुखल्यास सांगायचं. अंजली म्हणते, ठीक आहे अर्जुन, फक्त नाकातून रक्त सुटत आहे, काही होत नाही. अचानक ती बेशुद्ध झाली. अर्जुन म्हणतो, अंजली. त्याने तिला उचललं आणि खाली जिन्याने पळत गेला. त्याने दरवाजा उघडला आणि तिला कारमध्ये बसवलं आणि हॉस्पिटलला गेला. डॉक्टर तिला म्हणतात, पटकन तिला ICUमध्ये शिफ्ट करा. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, काय झालं तिला? तुम्ही तर म्हणाला होतात की आता ती ठीक आहे. डॉक्टर म्हणतो, हो, पण मला वाटतं की तिने नीट विश्रांती घेतली नाही. अर्जुन म्हणतो, प्लीज डॉक्टर, तिला वाचवा, प्लीज. डॉक्टर म्हणतो, काळजी करू नका, ती ठीक होईल. काही गंभीर नाही. तिचा त्रास पूर्ण गेला नाही अजून, पण चिंता नको, सर्व ठीक होईल. मग तो बाहेर आला. थोड्या वेळाने डॉक्टर तपासून आले. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, ती कशी आहे? डॉक्टर म्हणतात, ती आता ठीक आहे. फक्त तिला जास्त वेळ उभी राहिली आणि चालली म्हणून तिला चक्कर आली. तिची पूर्ण तब्येत सुधारलेली नाही अजून. त्यामुळे पुढचे 2 दिवस तुम्ही तिच्यासोबत नेहमी असलाच पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो डॉक्टर, मी तिच्यासोबतच राहीन. मी तिला चालू किंवा उभं राहू देणार नाही. डॉक्टर म्हणतात, मग तुम्ही आता जाऊ शकता, ती ठीक आहे. अर्जुन म्हणतो, धन्यवाद डॉक्टर. तो आत गेला आणि तिला पुन्हा उचललं. अंजली म्हणते, काय करतोयस? मी ठीक आहे, मी चालू शकते. अर्जुन म्हणतो, नाही, तू अजून ठीक नाहीस. तिथेच राहा. चालायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, नाहीतर मी तुला दाखवीन. अंजली म्हणते, ठीक आहे. ते दोघे घरी आले. अंजली म्हणते, अर्जुन, आता मला खाली ठेव, आपण खोलीत आलोय. अर्जुन म्हणतो, हो, पण बेडवर ठेवतो आणि आता झोपूया. अंजली म्हणते, हं. ते दोघे झोपले. त्याने तिला मागून मिठी मारली. अर्जुन म्हणतो, अंजली, परत आजारी पडू नकोस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. अंजली म्हणते, ठीक आहे अर्जुन, मी तुला सोडून जाणार नाही. ते दोघे झोपले. सकाळी अंजली म्हणते, अर्जुन, अर्जुन, उठ, 9 वाजलेत. ऑफिसला जाणार नाहीस का? अर्जुन म्हणतो, झोपू दे ना. अंजली म्हणते, नाही, उठ. ठीक आहे, मी जाते, तू झोपत बस. अर्जुन तिला पकडत म्हणतो, कुठे चालली आहेस? तू कुठेही जाणार नाहीस, इथेच राहणार. आणि मीही कुठेही जाणार नाही. मी तुझ्याजवळच राहीन जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाहीस. म्हणून माझी प्रिय बायको, शांतपणे झोप. अंजली म्हणते, काय? तू ऑफिसला जाणार नाहीस? काय बोलतोयस अर्जुन? मी आता ठीक आहे, तू जाऊ शकतोस. अर्जुन म्हणतो, कालसुद्धा हेच म्हणाली होतीस. अंजली म्हणते, ते, पण आता मी खरंच ठीक आहे. अर्जुन म्हणतो, काहीही बोल, पण मी कामाला जाणार नाही. त्याने तिला घट्ट मिठी मारली. ते दोघे पुन्हा खूप वेळ बोलले. अर्जुन म्हणतो, अंजली उठ, नाश्ता करूया. अंजली म्हणते, हो, ठीक आहे. ती उठून बाथरूमकडे जायला लागली. अर्जुन म्हणतो, कुठे चालली आहेस अंजली? मी सांगितलं ना उभी राहायचं नाही. अंजली म्हणते, अर्जुन, मी दात घासायला चालले आहे आणि मला आंघोळ करायची आहे. अर्जुन म्हणतो, ओह, ते, मग मी तुला बाथरूममध्ये घेऊन जातो आणि मीच तुझे दात घासतो. शांतपणे उभी राहा. अंजली म्हणते, काय वेडा झाला आहेस का अर्जुन? थांब, मी हे करू शकते. अर्जुन म्हणतो, नाही, मी करेन, मी तुझा नवरा आहे, मी हे करू शकतो. अंजली म्हणते, पण अर्जुन,
त्याने तिला उचललं आणि दात घासायला नेलं. अर्जुन म्हणतो, अंजली म्हण ई. अंजली म्हणते ठीक. ई. अर्जुन म्हणतो, शाब्बास मुली. अंजली म्हणते, काहीही. ते संपलं. अर्जुन म्हणतो, आता काय करणार आहेस? अंजली म्हणते, नाही मला काही करू नकोस, मी स्वतःच करेन. अर्जुन म्हणतो, काय? अंजली म्हणते, मला आंघोळ करायची आहे. अर्जुन, मी स्वतः करेन, ठीक आहे? अर्जुन म्हणतो, काय? नाही, तू नाही करू शकत, मी तुला आंघोळ घालीन. अंजली म्हणते, काय? अर्जुन, वेडा आहेस का? मी स्वतः आंघोळ करू शकते. प्लीज अर्जुन, किमान हे तरी करू दे मला. तू मला कशी आंघोळ घालणार? अर्जुन म्हणतो, का? मी का नाही करू शकत? मी तुझा नवरा आहे. अंजली म्हणते, काही बोलू नकोस, मी आंघोळ करून येते, ठीक आहे? अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे. ती आंघोळ करून आली आणि ते जेवायला गेले. आता ते बेडवर आडवे पडले होते. अर्जुन म्हणतो, अंजली. अंजली म्हणते, हो. तो म्हणतो, पुढे काय करूया? अंजली म्हणते, मला थोडं चालायचं आहे, सतत पडून राहून कंटाळा आलाय. अर्जुन म्हणतो, नाही, ते नाही चालणार. अंजली म्हणते, मग? मला काही नको. अर्जुन म्हणतो, काहीतरी बोल अंजली, जे हवंय ते मी करतो तुझ्यासाठी. अंजली म्हणते, खरंच? अर्जुन म्हणतो, हो, सांग काय हवंय. अंजली म्हणते, मला तुझी मिठी मारून इथेच पडून राहायचंय, कायमचं. अर्जुन म्हणतो, अरे वा, हे तर खूप सोपं आहे अंजली. मग मी तुला एक खास बोनसही देतो. ती गोंधळली. अचानक त्याने तिला किस केलं. तिने सुद्धा त्याला प्रेमाने किस केलं. ते दोघे प्रेमात पूर्ण बुडाले. काही दिवस ते खूप आनंदात राहिले. अंजली आणि अर्जुन खूप आनंदी होते. एकमेकांवर खूप प्रेम करत होते. काही दिवसांनी अर्जुन कामावर गेला, पण अंजली घरीच राहिली, कारण तिची प्रकृती ठीक वाटत नव्हती. अंजलीने खोली साफ करायला सुरुवात करायला गेली. मोलकरीण काकू म्हणतात, अंजली तू तिकडे बस, मी करते सगळं. अंजली म्हणते, पण काकू, मला कंटाळा आलाय. काकू म्हणतात, बरं, मग माझा वडा खाऊन बघ. अंजली म्हणते, ठीक आहे. तिने एक घास घेतला, पण खाऊ शकली नाही. तिला उलटीचा त्रास झाला. ती धावतच बाथरूममध्ये गेली. काकू तिच्या मागे आली. काकू म्हणते, काय झालं अंजली? अंजली म्हणते, काकू, मला या दिवसात बरं वाटत नाहीये. जेवणाचा वासही सहन होत नाही, पण का ते कळत नाही. काकू म्हणतात, काही नाही, ये गोळी घे. ती उठली आणि गोळी घेतली, पण तरीही तिला बरं वाटलं नव्हतं. अंजली म्हणते, काकू, अजूनही तसंच वाटतंय. काकू म्हणतात, अंजली, मला वाटतं की. अचानक ती खाली कोसळली. काकू म्हणतात, अंजली, अंजली उठ. ती शुद्धीत नव्हती. काकूने तिला उचलला आणि कॅब बोलावून थेट हॉस्पिटलला गेली. थोड्या वेळाने काकू म्हणतात, डॉक्टर कशी आहे ती? डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, सगळं ठीक आहे, ती प्रेग्नेंट आहे. काकू म्हणतात, काय? काकू इतकी आनंदी झाली. ती अंजलीकडे गेली. काकू म्हणते, अंजली ठीक आहेस ना? अंजली म्हणते, हो काकू, आता ठीक आहे. काकू म्हणतात, अंजली तू आई होणार आहेस. अंजली म्हणते, काय? काकू, म्हणजे मी गर्भवती आहे? काकू म्हणतात, हो अंजली. अंजली म्हणतात, अरे देवा, मी किती आनंदी आहे. काकू म्हणतात, मग अर्जुनला कधी सांगणार? अंजली म्हणते, आज रात्रीच, आजच सांगणार. मला थांबतच नाही आहे. मी खूप खुश आहे काकू. तिने काकूला घट्ट मिठी मारली. ते दोघे घरी आले. ती अर्जुन येण्याची वाट पाहत होती. थोड्या वेळाने तो आला. ती दरवाजाच्या बाजूला लपली. त्याने दरवाजा उघडला आणि अंजली दिसली नाही. अर्जुन म्हणतो, अंजली कुठे आहेस तू? अंजलीने काही उत्तर दिलं नाही. मग त्याच्या नजरेस एक फोटो पडला. त्याने तो उचलला. तो धक्का खाऊन थबकला. अर्जुन म्हणतो, काय? ओह, प्रेग्नेंट. अंजली तिथून आली आणि त्याला मागून घट्ट मिठी मारली. अंजली म्हणते, आय लव्ह यू. मला तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे अर्जुन. अर्जुन काहीच बोलत नव्हता. तो अजूनही धक्क्यात होता. अंजली म्हणते, अर्जुन, अर्जुन. ती त्याला स्वतःकडे वळवते. अंजली म्हणते, हॅलो अर्जुन, काय झालं? अर्जुन म्हणतो, हां, हो, काय? तू प्रेग्नेंट? अंजली म्हणते, हो अर्जुन. अर्जुन म्हणतो, अरे देवा, म्हणजे मी बाबा होणार? अंजली म्हणते, हो, आणि मी आई होणार. अर्जुन म्हणतो, अरे देवा, मला विश्वास बसत नाही. अंजली, मी खूप खुश आहे. अंजली म्हणते, मीही. त्याने तिला घट्ट मिठी मारली. अर्जुन म्हणतो, अंजली, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला सोडून जाऊ नकोस. अंजली म्हणते, मलाही. मी तुला कधीच सोडणार नाही. अर्जुन म्हणतो, मग आतापासून अजिबात चालायचं नाही, काही भारी काम करायचं नाही. काही हवं असेल तर मला सांग. जे काही मागशील ते आणून देईन, पण आता काही करू नकोस. अंजली म्हणते, थांब अर्जुन, ठीक आहे ना, मी फक्त 4 आठवड्यांची प्रेग्नेंट आहे. मी सगळं करू शकते अर्जुन, काळजी करू नकोस. अर्जुन म्हणतो, पण आतापासून काही नाही करायचं. अंजली म्हणते, ठीक आहे, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, अंजली,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. अंजली म्हणते, तू माझ्यासोबत आहेस त्याबद्दल मीच धन्यवाद म्हणते. अर्जुन. अचानक अर्जुनने तिला किस केलं. मग ते दोघे एकमेकांना किस करायला लागले. तो तिच्या मानेवर किस करू लागला. तीही त्या भावनेत वाहत गेली. खोलीत एकच रोमॅन्टिक वातावरण तयार झालं. नंतर ते झोपी गेले. सकाळी अंजली म्हणते, अर्जुन उठ. अर्जुन म्हणतो, हं. झोपू दे अंजली, फक्त 5 मिनिट. अंजली म्हणते, नाही नाही, लवकर उठ. अर्जुन म्हणतो, का? अंजली म्हणते, मी तुझ्यासाठी नाश्ता केला आहे, लवकर ये आणि खा. अर्जुन म्हणतो, काय नाश्ता? मी सांगितलं होतं ना काही करायचं नाही, मग का केलंस? अंजली म्हणते, अर्जुन, माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता करणं काही चुकीचं आहे का? लवकर ये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. तो उठला आणि अंघोळ करून कपडे बदलून खाली आला. अंजली डायनिंग टेबलवर त्याची वाट पाहत होती. अंजली म्हणते, अर्जुन लवकर ये. अर्जुन म्हणतो, हो हो येतो. काकू कुठे आहेत? अंजली म्हणते, काकू दुकानात गेले आहेत. अर्जुन म्हणतो, म्हणजे आता आपण दोघंच आहोत इथे? तो हसत बोलतो. अंजली म्हणते, काय विचार करतोयस अर्जुन? तू ना एकच नंबरचा लफंगा आहे. अर्जुन म्हणतो, काय लफंगा? आपल्या नवऱ्याला लफंगा म्हणतेस? तुला माहिती आहे ना यापूर्वी असं म्हणाल्यावर काय केलं होतं मी? पुन्हा करू का? अंजली म्हणतो, बस आता, ये आणि खा. अर्जुन. दोघे बसून नाश्ता करायला लागले. दोघे खूप आनंदी होते आणि खूप प्रेमात होते. अंजली म्हणते, अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो. अंजली म्हणते, आपण लग्न करून इथवर आलो, आता बाळ होणार आहे, पण आपण कधी डेटलाही नाही गेलो. आपण जाऊ शकतो का? अर्जुन म्हणतो, काय डेट? इतकी इच्छा आहे का डेटला जायची? अंजली म्हणते, हो अर्जुन, मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय व्यक्तीसोबत एकदा तरी डेटला जायचं होतं, पण कधी जमलंच नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग जाऊया. माझ्या गोड बायकोला जेव्हा हवं तेव्हा मी तिला घेऊन जाईन. दुःखी होऊ नकोस अंजली, तुला जे हवंय ते सांग, मी करीन. अंजली म्हणते, खरंच आपण डेटला जाऊ शकतो? मी खूप खुश आहे. अर्जुन म्हणतो, मग तयार हो लवकर. अंजली म्हणते, ओके, मी लगेच येते. काही मिनिटांनी ती डेटसाठी तयार झाली. अंजली म्हणते, अर्जुन, आपण आता जाऊ शकतो का? अर्जुन थक्क होत म्हणतो, अरे देवा, किती सुंदर दिसते ही. हो हो, पण तू हा एवढा छोटा ड्रेस का घातलाय? अंजली म्हणते, का छान नाही दिसत आहे का? छान दिसतोय म्हणूनच तर प्रॉब्लेम आहे, तो मनात म्हणाला. अर्जुन म्हणतो, नाही नाही, छान नाही, जा आणि लांब ड्रेस घाल. अंजली म्हणते, पण अर्जुन, आता उन्हाळा आहे आणि आपण डेटला जातोय. अर्जुन म्हणतो, माहीत आहे, पण छोटे कपडे नको, इतर लोक तुझ्याकडे बघतील. अंजली म्हणते, ओह, माझा नवरा जळतोय बरोबर? अर्जुन म्हणतो, काय? नाही, मी जळत नाही, फक्त. अंजली म्हणते, हो हो, फक्त जळतोय म्हणून. अर्जुन म्हणतो, काहीही, जा बदलून ये. तिने कपडे बदलले आणि ते डेटला निघाले. गाडीत अर्जुन म्हणतो, मग कुठे जायचं आहे तुला? अंजली म्हणते, मला जायचं आहे अम्युजमेंट पार्कमध्ये. अर्जुन म्हणतो, काय तिथे? तू लहान मुलं आहेस का अंजली? तू आता आई होणार आहेस आणि असं वागतेस. अंजली म्हणते, मग काय झालं, मला तिथे जायचं आहे, मला अम्युजमेंट पार्क खूप आवडतं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मॅडम. अचानक फोन वाजला. ट्रिंग ट्रिंग. अर्जुन म्हणतो, हो. कंपनी कर्मचारी म्हणतो, सर तुम्हाला आत्ता यावं लागेल, एक प्रोजेक्ट आणि काही वर्क आहे. अर्जुन म्हणतो, मी उद्या येतो. कर्मचारी म्हणतो, नाही सर, आज शेवटचा दिवस आहे, नाहीतर हातातून प्रोजेक्ट जाईल. अर्जुन म्हणतो, शिट, ठीक आहे येतोच. फोन ठेवला. अंजली म्हणते, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, सॉरी अंजली, आपण आता तिथे जाऊ शकत नाही, कंपनीने बोलावलं आहे. अंजली म्हणते, ठीक आहे, मग जा कामाला, आपण पुढच्या वेळी जाऊ. अर्जुन, दुःखी होऊ नकोस अंजली, पुढच्या वेळी नक्की जाऊ. आता मी तुला घरी सोडतो, तू आराम कर. अंजली म्हणते, काय घरी? नाही, मला घरी जायचं नाही, बोर होतं, मी तुझ्यासोबत ऑफिसला येते प्लीज. अर्जुन म्हणतो, हां ठीक आहे. त्याने गाडी कंपनीकडे वळवली. ते कंपनीत पोहोचले आणि रूममध्ये गेले. अर्जुनने स्टाफला बोलावलं आणि त्यांचे प्रोजेक्ट्स घेतले आणि कामाला लागला. अंजली त्याच्याकडेच बघत बसली. अर्जुन म्हणतो, का माझ्याकडे असं बघतेस? अंजली म्हणते, का माझ्या हँडसम नवऱ्याकडे बघू नये का? अर्जुन म्हणतो, ओहो, असं आहे तर फक्त बघणारच, काही अजून करायचं नाही का? अंजली म्हणते, काय विचार करतोयस? आज तुझं सगळंच डोकं खट्याळ मूडमध्ये गेलंय, काम कर अर्जुन. अर्जुन म्हणतो, ओके, तुला काही खायचं आहे का? अंजली म्हणते, नाही, मी वॉशरूमला जाते, येते परत. अर्जुन म्हणतो, हो, काळजी घे. ती वॉशरूमकडे जाते. अचानक अर्जुनची आई तिथे येते. आई म्हणते, ओ तू इथे आहेस? अंजली म्हणते, तुम्हाला पाहून बरं वाटलं आई. आई म्हणते, काय आई? आई म्हणतेस मला? का आलीस इथे? पैशांसाठी ना? माझ्या गोड मुलाला सोड. काय केलंस माझ्या मुलाला फसवायला? पैसे हवेत का? देईन मी, पण माझ्या मुलाला सोड. अंजली म्हणते, नाही, मी अर्जुनला पसंत करते,
मला पैसे नको आहेत. ती रडायला लागते. आई म्हणते, नाटक करू नकोस. तुझ्यासारख्यांना मी खूप पाहिलं आहे, फक्त पैशांसाठी. अर्जुन म्हणतो, आई. आई म्हणते, अर्जुन म्हणतो, तू इथे काय करतेस? आई म्हणते, बाळा तुला भेटायला आले. अर्जुन म्हणतो, मग माझ्या बायकोवर का ओरडत होतीस? असं का वागतेस आई? मी रंजनाकडून जे काही ऐकलं, तू माझ्या बायकोशी असं कसं करू शकतेस? तुला अधिकार नाही माझ्या बायकोला काही बोलायचा. आई म्हणते, बाळा ते सॉरी, मी असं काही करणार नाही आता. अर्जुन म्हणतो, मग माझ्या बायकोला सॉरी बोल. आई म्हणते, काय? अंजली म्हणते, राहू दे अर्जुन, मी ठीक आहे. अर्जुन म्हणतो, अंजली थांब. आई सॉरी बोल पटकन. आई मनापासून न बोलता म्हणते, सॉरी. अंजली म्हणते, ठीक आहे आई. आई रागाने कंपनीतून निघून जाते. अंजली म्हणते, तू आईला असं का बोललास? मी सांगितलं ना मी ठीक आहे. अर्जुन म्हणतो, मग तू रडलीस का? अंजली म्हणते, मी नाही, ते फक्त. अर्जुन म्हणतो, असं राहू नकोस अंजली, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. माझ्या आईनेच त्या माणसाला तुला मारायला पाठवलं होतं. विसरलीस का तू? ती माझी आई आहे, पण तिला पैशांची जास्त हाव आहे, म्हणून सगळ्यांशी गोड वागू नकोस. अंजली म्हणते, हां. ते परत ऑफिस रूममध्ये जातात. अर्जुन म्हणतो, चल मग अंजली. अंजली म्हणते, हां. अर्जुन म्हणतो, रडू नकोस. रडायचं वाटलं तर माझ्याकडे ये. तुला माहिती आहे तू प्रेग्नंट आहेस. रडायचं नाही, आपल्या बाळावर परिणाम होईल. ओके? अंजली म्हणते, ओके. काही वेळाने अंजली झोपते. अर्जुन आपलं काम संपवतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो. तिच्याकडे बघतो आणि हसतो. मला विश्वास बसत नाही की मी तुझ्यासारख्या एका मुलीवर एवढं जास्त प्रेम करू शकेन. आणि मी खूप बदललो आहे. सॉरी अंजली, तुला डेटला घेऊन जाऊ शकलो नाही, पण मी तुझे सगळे विशेष पूर्ण करणार. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे अंजली. मग त्याने आपला कोट काढून तिच्यावर घातला. थोड्या वेळाने अंजली उठली आणि अर्जुन तिच्या बाजूला झोपलेला दिसला. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या ओठांवर किस केला. अचानक तो तिला स्वतःकडे खेचतो आणि किस करू लागतो. ती दचकते. अंजली म्हणते, तू झोपला नव्हतास काय? अर्जुन म्हणतो, नाही, फक्त डोळे मिटले होते थोड्या वेळासाठी. अंजली म्हणते, मग अचानक असा का किस केलास? लाज वाटली मला. अर्जुन म्हणतो, का? तूच तर सुरुवात केली. मी फक्त पूर्ण केलं. अंजली म्हणते, मी फक्त? मला वाटलं तू झोपला आहेस. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी झोपलो असेन तरच किस करणार? मग मी कायम झोपून राहतो तुझ्यासाठी. अंजली म्हणते, बस आता, चल घरी जाऊ, उशीर झाला. अर्जुन म्हणतो, ओके. ते बाहेर आले आणि अंजलीला एक दुकान दिसलं. अर्जुन म्हणतो, आत जाऊ का? अंजली म्हणते, नाही, फक्त बघत होते. तो तिचा हात धरतो आणि आत घेऊन जातो. ते आईस्क्रीम शॉप असतं. अंजलीला आईस्क्रीम खूप आवडतं. अंजली म्हणते, अर्जुन चल ना. मला नको आहे, घरी जाऊ. अर्जुन म्हणतो, नाही, मला आत्ता आईस्क्रीम खायचं आहे म्हणून, आणि आपल्या बाळाने सुद्धा सांगितलं की त्यालाही हवं आहे. अंजली म्हणते, ओहो, तू आपल्या बाळाचं बोलणं ऐकलंस का? अर्जुन म्हणतो, हो तर. दोघे शॉपमध्ये जातात आणि 2 चॉकलेट आईस्क्रीम मागवतात. दोघेही खायला लागतात. अंजली खूप खुश होते. शॉपकीपर म्हणतो, सर तुम्ही आमचे 500वे कस्टमर आहात. आम्हाला तुमचा फोटो काढून इथे लावायचा आहे, चालेल? अंजली म्हणते, हो हो, मला खूप आवडेल. शॉपकीपर म्हणतो, मग तयार व्हा. अर्जुन आणि अंजली म्हणतात, हो. शॉपकीपर म्हणतो, स्माईल प्लीज. क्लिक क्लिक. तुम्ही दोघं खूप सुंदर दिसताय. अंजली म्हणते, धन्यवाद. मग त्यांनी तो फोटो भिंतीवर लावला. टायटल दिलं, क्यूट कपल. ते दोघं घरी परतले. अंजली खूप थकली होती. रूममध्ये येताच ती थेट बेडवर पडली. अंजली म्हणते, मी खूप थकले आहे, मला झोप येते. अर्जुन, गुड नाईट. अर्जुन म्हणतो, थकलीस का? तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या बाजूला झोपतो आणि तिला मिठी मारतो. अर्जुन म्हणतो, मग मी तुला एक किस देऊ का? अंजली म्हणते, नाही, नको, मला खरंच झोप येते. जा आधी कपडे बदल आणि मस्करी करू नकोस. अर्जुन म्हणतो, नाही, मी तुला सोडणार नाही. अंजली म्हणते, ठीक आहे, सोडू नकोस, माझ्याजवळच राहा. अर्जुन म्हणतो, उद्या डेटला जाऊया का? अंजली म्हणते, खरंच? आपण जाऊ शकतो का? येस, मला खूप आवडेल. आपण रोज डेटला जायचं, रोज, प्रत्येक दिवशी. मला एक शुभेच्छा करायची आहे. अर्जुन म्हणतो, रोजच्या रोज? मला एक जॉब आहे हो मॅडम. दोघे हसू लागले. ट्रिंग 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 ट्रिंग. अंजलीचा फोन वाजला. ती फोन उचलते. कॉलवर. अंजली म्हणते, हॅलो. एक मुलगा म्हणतो, अंजली. अंजली म्हणते, हो, कोण बोलताय? मुलगा म्हणतो, मी नोआ बोलतोय. अंजली म्हणते, काय? नोआ? नोआ म्हणतो, कुठे आहेस अंजली? मला तुला भेटायचं आहे. उद्या वेळ आहे का? अंजली म्हणते, मला फोन का केला तू? माझा नंबर कसा मिळवला तू? नाही, मी मोकळी नाही आहे. नोआ म्हणतो, प्लीज अंजली, फक्त 5 मिनिटांसाठी. अंजली म्हणते, हां, ठीक आहे. नोआ म्हणतो, मी लोकेशन मेसेज करतो. तिने कॉल कट केला. तिचा मूड ऑफ झाला. अर्जुन म्हणतो, काय झालं अंजली? कोण होता तो? उद्या भेटायला का बोलावलं तुला? अंजली म्हणते, हां,
अर्जुन अर्जुन म्हणतो हो. अंजली म्हणते तू माझ्यासोबत येशील उद्या? अर्जुन म्हणतो येईन. पण तो कोण होता अंजली? अंजली म्हणते माझा एक्स बॉयफ्रेंड. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.